नेक्स्ट पार्ट प्रिव्हेन्शन ऑफ करोजन. करोजनच्या टेक्निक्स आहेत. फर्स्ट आहे कॅथोडिक प्रोटेक्शन. कॅथोडिक प्रोटेक्शनच्या दोन मेथड्स आहेत. फर्स्ट आहे त्याला आपण काय म्हणतो सॅक्रिफिशियल ॲनोड. सेकंड आहे इम्प्रेस्ड करंट मेथड. कोणत्या दोन मेथड्स आहे तो कॅथोडिक प्रोटेक्शन. कॅथोडला आपण तो पार्टिकल कनेक्ट करतोय आणि त्याचं प्रोटेक्शन करतोय. त्याच्या दोन मेथड्स आहेत. फर्स्ट मेथड आहे त्याला आपण काय म्हणतो सॅक्रिफिशियल ॲनोड. सेकंड आहे त्याला आपण काय म्हणतो इम्प्रेस्ड करंट मेथड. फर्स्ट आहे कॅथोडिक प्रोटेक्शन, त्याच्या दोन मेथड्स. नेक्स्ट पार्ट आहे ॲनोडिक प्रोटेक्शन. ॲनोडिक असेल तर काय पोटेन्शिओस्टॅट आहे. नेक्स्ट पार्ट आहे त्यानंतर काय मेटल कोटिंग आहे. मेटल कोटिंगच्या काय हॉट डिपिंग आहे, गॅल्वनायझिंग आहे, टिनिंग आहे. या मेथड संपल्या की हा टॉपिकच संपतो. लक्षात गॅल्वनायझिंग, टिनिंग आणि लास्ट आहे मेटल क्लॅडिंग. म्हणजे 5 मेथड झाले आहे की हा टॉपिक संपतोय. लक्षात खूप सोपा आहे. कुठेपर्यंत आलो होतो बघा आपण. टेस्टिंग अँड मेजरमेंट कम्प्लीट झालं होतं. प्रिव्हेन्शनच्या फक्त 5 टेक्निक पेंडिंग आहेत. फर्स्ट आहे त्याला सगळं काय म्हणतो कॅथोडिक प्रोटेक्शन. कॅथोडिक प्रोटेक्शन असेल तर नेक्स्ट पार्ट आहे द प्रिन्सिपल इन्वॉल्ड इन दिस मेथड इज force the metal to be prevented behave like an anode. After that there is no anodic area. The corrosion of metal does not take place. There are 2 ways of cathodic protection. कॅथोडिक प्रोटेक्शन असेल तर 2 मेथड्स आहेत. फर्स्ट सॅक्रिफिशियल ॲनोड मेथड आणि दुसरं इम्प्रेस्ड करंट मेथड. आपल्याला काय करायचं आहे करोजन पासून तो सबस्टन्स प्रोटेक्ट करायचा आहे, तो मेटल प्रोटेक्ट करायचा आहे. काय करायचं आहे करोजन पासून तो सबस्टन्स तो मेटल आपल्याला काय करायचं आहे प्रोटेक्ट करायचं आहे. मग त्याला आपण काय म्हणतो सॅक्रिफिशियल ॲनोड. सॅक्रिफिशियल ॲनोड असेल तर कोणते एलिमेंट्स आहे तो ॲल्युमिनियम आहे, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे और देअर अलाय. कोणाला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे ॲनोड आहे. आणि हा ॲनोड मध्ये कोणते मेटल्स आहेत ॲल्युमिनियम आहे, त्यानंतर मॅग्नेशियम आहे, झिंक आहे किंवा देअर अलाय. कोणताही एक मेटल असू शकतो. त्याला आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी प्रोटेक्ट करायचं आहे. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचं आहे अंडरग्राउंड पाईपलाईन आहे. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन असेल तर आपल्याला माहित आहे ती कशी असते अंडरग्राउंड आहे आणि तिला आपल्याला काय करायचं आहे प्रिव्हेंट करायचं. काय म्हटले अंडरग्राउंड पाईपलाईन आहे. अंडरग्राउंड पाईपलाईन असू द्या, वेगवेगळ्या टाईपच्या केबल्स असू द्या, मरीन स्ट्रक्चर असू द्या किंवा वॉटर टँक्स असू द्या, त्याला आपल्याला काय करायचं आहे करोजन पासून प्रोटेक्ट करायचं आहे. जर करोजन पासून आपल्याला प्रोटेक्ट करायचं असेल तर आपण ज्याला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे तो कुठं जोडतोय इट इज कनेक्टेड टू कॅथोड. काय म्हटलं बघा कुठं कनेक्ट करायचं आहे आपल्याला कॅथोडला कनेक्ट करायचं आहे. फर्स्ट मेथड आहे त्याला आपण काय म्हणतोय सॅक्रिफिशियल ॲनोड मेथड. सेकंड आहे इम्प्रेस्ड करंट मेथड. आता सिंपल आहे बघा या ठिकाणी ग्राउंड आहे, टोटली अंडरग्राउंड पार्ट आहे. तुम्हाला दिसते डायग्राम क्लिअर? येस सर. डायग्राम क्लिअर दिसत असेल तर बघा आपल्याला जो पार्ट प्रोटेक्ट करायचा आहे तो पार्ट कुठं कनेक्ट करणार आहे आपण कॅथोडला. आता या ठिकाणी आपण जे दाखवले ते अंडरग्राउंड पाईपलाईन आहे. पिण्याच्या पाण्याची पोर्टेबल वॉटर पाईपलाईन्स आहे. पिण्याच्या पाण्याची पाईप्स आहेत. आपल्याला माहिती आहे अंडरग्राउंड वॉटर पाईपलाईन्स असतात. त्या पाईप्सला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे आणि ती कुठं कनेक्ट केली आहे इट इज कनेक्टेड टू कॅथोड. आणि हे पूर्ण स्ट्रक्चर कुठं आहे अंडरग्राउंड आहे. हे लक्षात. मग आपल्याला जर ही पाईप प्रोटेक्ट करायचं असेल तर ॲनोडला आपण काय केलंय सॅक्रिफिशियल ॲनोड कनेक्ट केलंय. म्हणजे काय या पाईपचं करोजन न होता आता या ठिकाणी कुणाचं करोजन झालं पाहिजे एकतरी ॲल्युमिनियम. कोणतं मेटल आपण घेतोय त्याचं करोजन होईल. बघा इन दिस प्रोटेक्शन मेथड मेटॅलिक स्ट्रक्चर, ज्या स्ट्रक्चरला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो मेटॅलिक स्ट्रक्चर टू बी प्रोटेक्टेड इज कनेक्टेड बाय अ वायर टू अ मोर ॲनोडिक मेटल. बघा आता या ठिकाणी आपल्याला कोणाला प्रोटेक्ट करायचं आहे वॉटर पाईपला, ते कुठं कनेक्ट केलंय आपण ॲनोडला. बघा ज्याला प्रोटेक्ट करायचं आहे तो कॅथोडला आहे आणि ज्याचं करोजन होतंय तो कुठं आहे ॲनोडला आहे. बघा एकदम सिंपल आहे. In this protection method, metallic structure to be protected is connected by a wire to a metallic anode so that corrosion is concentrated at more active metal. आता बघा इथं आयर्न आहे. आयर्न असेल तर पाण्याच्या पाईप्स म्हणजे काय लोखंडाच्या पाईप्स असणार आहे. आता कॅथोडला पण पाण्याच्या पाईप्स कनेक्ट केले आहेत पण ॲनोडला कोण त्याच्यापेक्षा मोर ऍक्टिव्ह मेटल कनेक्ट केला आहे. मोर ऍक्टिव्ह मेटल कोण असू शकतोय आयर्नपेक्षा ॲल्युमिनियम असू शकतोय, मॅग्नेशियम असू शकतोय किंवा झिंक असू शकतोय. तो ॲनोडला कनेक्ट केलाय. म्हणजे काय या वॉटर पाईपचं करोजन न होता कुणाचं होणार आहे आता या सॅक्रिफिशियल ॲनोडचं होणार आहे. हे लक्षात बघा.
In this protection method, the metallic structure to be protected is connected by a wire to a more anodic metal, so that all the corrosion is concentrated at this more active metal. The more active metal itself gets corroded slowly while the parent structure is protected. मूळचं स्ट्रक्चर आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. The more active metal so employed is called as a sacrificial anode. The corroded sacrificial anode block is replaced by fresh one when consumed completely. समजा या ॲल्युमिनियमचं करोजन झालं तर हा ब्लॉक आपण पूर्ण रिप्लेस करू शकतो आणि त्या ठिकाणी आपण नवीन पीस टाकू शकतो. लक्षात. आणि त्या मेथडला आपण काय म्हणतो, सॅक्रिफिशियल एनोड. बघा सॅक्रिफिशियल असेल तर काय सांगतो आपण, metals commonly employed as a sacrificial anodes are magnesium, zinc, aluminum and their alloy. Important applications of sacrificial anode method includes protection of buried pipelines, पुरलेल्या pipelines असतील, underground cables असतील, marine structures असतील, water tankers असतील. कोणाला प्रोटेक्ट करतोय आपण. Important application of sacrificial anode method includes प्रोटेक्शन ऑफ बरीड पाईपलाईन्स, पुरलेल्या पाईप्स असतील, अंडरग्राउंड स्ट्रक्चर केबल्स असतील, मरीन स्ट्रक्चर्स असतील, वॉटर टँकर्स असतील, याला आपण काय करतोय, प्रोटेक्ट करतोय. काय सांगणार आहे, इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन्स ऑफ सॅक्रिफिशियल एनोड मेथड इन्क्लूड प्रोटेक्शन ऑफ बरीड पाईपलाईन्स, पुरलेल्या पाईप्स असतील, अंडरग्राउंड केबल्स असतील, मरीन स्ट्रक्चर असेल, वॉटर टँकर्स असतील. तर या मेथडला आपण काय म्हणतो, सॅक्रिफिशियल एनोड. येते काय लक्षात, सॅक्रिफिशियल एनोड कुणाला म्हणतो आपण, हे स्ट्रक्चर कुठं आहे, अंडरग्राउंड आहे. आता आपल्याला काय, बरीड पाईपलाईन्स म्हणजे पुरलेल्या पाईप्स आहेत, केबल्स आहेत, वॉटर टँक्स आहेत, त्याला प्रोटेक्ट करायचं आहे. त्याला प्रोटेक्ट करायचं असेल तर तो आपण कुठं कनेक्ट करतोय, एनोडला. आणि जर एनोडला कनेक्ट ज्याला प्रोटेक्ट करायचं आहे तो कुठं कनेक्ट करतोय, कॅथोडला. आणि ज्याचं करोजन होत आहे, जो मोर ऍक्टिव्ह मेटल आहे तो कुठं कनेक्ट करतोय, एनोडला. मोर ऍक्टिव्ह असेल तर कोण आहे, ॲल्युमिनियम आहे, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे. मोर ऍक्टिव्ह असल्यामुळं त्याचं करोजन होतं. एकदा हा कम्प्लीट करोजन झालं की त्याला आपण रिप्लेस करतोय. त्याला आपण काय करू शकतोय, रिप्लेस करू शकतोय बाय फ्रेश पीस. कोण कंटिन्यू करतोय, सॅक्रिफिशियल एनोड मेथड फास्ट. यश, प्रतीश. Yes, sir. Sacrificial anode method. In this protection method, the metallic structure to be protected is connected by wire to a more anodic metal, so that all the corrosion is concentrated at more active metal. The more active metal itself gets corroded slowly, while the parent structure is protected. The more active metals so employed is called sacrificial anode. The corroded sacrificial anode block is replaced by fresh one when consumed completely. Metals commonly employed as a sacrificial anode are magnesium, zinc, aluminum, and their alloys. Important application of sacrificial anode method includes protection of buried pipeline, underground cables, marine structure, and water tankers. नेक्स्ट, गुड. मुलीमध्ये फास्ट. अश्विनी. यस सर. सर स्क्रीन खाली घ्या थोडी. Sacrificial anode method. In this protection method, the metallic structure to be protected is connected by wire to a more anodic metal, so that all the corrosion is concentrated at this more active metal. The more active metal itself gets corroded slowly while the parent structure is protected. The more active metal so employed is called a sacrificial anode. The corroded sacrificial anode block is replaced by fresh one when consumed completely. Metals commonly employed as a sacrificial anode are magnesium, zinc, aluminum, and their alloys. Important application of sacrificial anode method include protection of buried pipelines, underground cables, marine structure, water tankers, etc. कुणाला काय डाऊट आहे का? यश सांगता येईल का, काय करतो आपण, सॅक्रिफिशियल एनोड मेथड कुणाला म्हणतो?
हा यश. येस सर. हा सांगता येईल का सॅक्रिफिशियल कुणाला म्हणायचं, काय एक्झॅक्ट? बरं ठीक आहे, कंटिन्यू करा. In sacrificial anode method, in this protection method, the metallic structure is connected by a wire to a more anodic metal so that all the corrosion is concentrated at this more active metal. The more active metal itself gets corroded slowly while the parent structure is protected. The more active metal so employed is called sacrificial anode. The corroded sacrificial anode block is replaced by a fresh one when consumed completely. Next. Metals commonly employed as a sacrificial anode are magnesium, zinc, aluminum, and their alloys. Important application of sacrificial anode method include protection of buried pipelines, underground cables, marine structures, water tankers, etc. गुड. कोण सांगू शकते का काय लक्षात आलंय? आपल्याला वॉटर पाईप्स काय करायचे, प्रोटेक्ट करायचंय. हा सांगता येईल का कोणाला? येस सर. हा तुम्हाला जे लक्षात आलंय ते सांगायचं. अंडरग्राउंड पोर्टेबल वॉटरच्या पाईपलाईन्स करोजन पासून प्रोटेक्ट करण्यासाठी त्या मोर ऍक्टिव्ह मेटलला वायर थ्रू जॉईन करायच्या. वॉटर पाईपलाईन कॅथोड म्हणून ऍक्ट होते आणि मोर ऍक्टिव्ह मेटल जे असतील ते ऍनोड म्हणून ऍक्ट होते आणि ते स्वतःचं करोजन त्यांचं होते का तर ते मोर ऍक्टिव्ह असल्यामुळे आणि त्या वॉटर पाईपलाईनचं प्रोटेक्शन होते करोजन पासून. हा आणि जर समजा मोर ऍक्टिव्ह मेटल त्याचं कम्प्लीट करोजन झालं तर काय करायचं परत? फ्रेश वननी त्याला रिप्लेस करायचं. गुड. आणि मग कसं ऍप्लिकेशन काय सांगतो आपण? मेटल्स कॉमनली युज्ड कोणत्या Magnesium, zinc, Sacrificial aluminum. anode, मॅग्नेशियम, झिंक आणि अल्युमिनियम. हा कशासाठी याचं ऍप्लिकेशन्स काय? टू प्रोटेक्ट. हा बरीड पाईपलाईन्स बरीड म्हणजे कसले हो? बरीड म्हणजे कसल्या? बरीड म्हणजे पुरलेल्या वॉटरच्या पाईप्स. हा येस सर. हा पुरलेल्या म्हणजे अंडरग्राउंड पाईप्स आहेत, केबल्स आहेत, मरीन स्ट्रक्चर म्हणजे समुद्रामधलं स्ट्रक्चर आहे, वॉटर टँकर्स आहेत. त्याला आपल्याला काय करायचं आहे? प्रोटेक्ट करायचं आहे. कुणापासून प्रोटेक्ट करायचं आहे? करोजन पासून करायचं. हे लक्षात एकदम सोपं आहे. Important applications of sacrificial anode method include protection of buried pipelines, underground cables, marine structure and water tankers. ठीक आहे. नेक्स्ट बघा, सेम मेथड आहे, इम्प्रेस्ड एक्सटर्नल करंट मेथड. नेक्स्ट मेथड आहे त्याला सर मोर एनोडिक मेटल इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये हायड्रोजनच्या वर असते का खाली असते? आपल्याला कंपॅरिझन मध्ये हे दोन मेटल्स बघायचे. आता आपण अंडरग्राउंड पाईपलाईन्स असू द्या, वॉटर टँक्स असू द्या किंवा मरीन स्ट्रक्चर असू द्या, हे सगळे स्ट्रक्चर कोणाचे असतात? आयर्नाचे. कोणाचे असणार आहे? मॅक्झिमम लोखंडच वापरतो आपण सगळीकडे. आपल्याला एवढ्या प्रमाणात मिळणार आहे अल्युमिनियम, मॅग्नेशियम नाही मिळत. अल्युमिनियम कॉस्ट जास्त आहे, वजनाने हलका असतो अल्युमिनियम. अल्युमिनियम फक्त आपण कुठं वापरतो? एअरक्राफ्ट मध्ये. वजनाने हलका असल्यामुळे त्याला फक्त आपण यूज कुठं करतोय? एअरक्राफ्ट, एरोप्लेन्स मध्ये. या सगळ्या स्ट्रक्चर मध्ये आपण कोण वापरतोय? आयर्न. मग आयर्न असेल, आयर्न हा बिलो असणार आहे. Magnesium पण यूज करतो ना सर आपण? हा तेच की, मॅक्झिमम आयर्न लोखंड वापरतो आपण. येईल लक्षात? मॅक्झिमम आपण पाईपलाईन्स करण्यासाठी किंवा काय मरीन स्ट्रक्चर, समुद्रामध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर्स असतात, ऑइल रिफायनरीज आहेत, तेल शुद्धीकरण आहे, त्यासाठी आपण लोखंड वापरतो. त्याचं प्रोटेक्शन करायसाठी आपण काय करतोय? हे दुसरे मेटल वापरतो. येईल लक्षात? आणि आयर्न हा लोअर पोझिशनला असणार आहे. अल्युमिनियम घेतलं, मॅग्नेशियम घेतलं किंवा झिंक घेतलं तर इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये तो टॉपला असणार. ठीक आहे, येते पाहून? येस सर. कारण आपल्याला काय करायचं आहे? प्रोटेक्शन करायचं आहे. कोणाचं? या पाईपलाईनचं प्रोटेक्शन करायचं आहे आपल्याला, या पीसचं करायचं नाही. त्यासाठी आपण काय करतोय? मोर ऍक्टिव्ह मेटल इथे कनेक्ट करतोय. म्हणजे करोजन कुठं कॉन्सन्ट्रेट होतंय? वॉटर पाईपच्या ऐवजी या मेटल्सवर कॉन्सन्ट्रेट होते. येईल लक्षात? येस सर. हा बघा, नेक्स्ट पार्ट त्याला आपण काय म्हणतोय? इम्प्रेस्ड एक्सटर्नल करंट मेथड. नेक्स्ट पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतोय? इम्प्रेस्ड एक्सटर्नल करंट मेथड. आता फर्स्ट आणि सेकंड मध्ये काय चेंज आहे बघा.
फर्स्ट पार्ट होता तो टोटली अंडरग्राउंड आहे, टोटली तो कसा होता अंडरग्राउंड आहे. पण आता या ठिकाणी काय बाहेर आपण बॅटरीला कनेक्ट करतोय, बाहेरून करंट पास करतोय. एक्सटर्नल इम्प्रेस्ड म्हणजे काय एक्सटर्नल. सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय डिफरन्स आहे बघा. इम्प्रेस्ड म्हणजे काय एक्सटर्नल करंट, बाहेरून करंट आपण बॅटरीच्या साह्याने फील करतोय किंवा पास करतोय. हे लक्षात दोन मेथड्स मध्ये काय चेंज आहे बघा. पहिल्यामध्ये आपण बॅटरी यूज करत नाही, त्याला करंट सप्लाय करत नाही, त्या मेथडला आपण काय म्हणतो सॅक्रिफिशियल एनोड. जर आपण बाहेरून बाय युजिंग अ बॅटरी करंट पास केला तर त्या मेथडला आपण काय म्हणतो इम्प्रेस्ड एक्सटर्नल करंट मेथड. त्याच मेथडला आपण काय म्हणणार आहे इम्प्रेस्ड, त्यालाच आपण काय म्हणतो एक्सटर्नल करंट मेथड सांगता येईल. बाहेरून करंट पास केला तर त्या मेथडला आपण काय म्हणतो इम्प्रेस्ड एक्सटर्नल करंट मेथड. आता डायग्राम बघा, हा अंडरग्राउंड पार्ट आहे, ग्राउंडचा पार्ट. बाहेरून आपण करंट सप्लाय करतोय, या ठिकाणी बॅटरी आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. आता बघा या ठिकाणी आपल्याला अंडरग्राउंड पाईपलाईन्स प्रोटेक्ट करायचं. काय करायचं आपल्याला याही ठिकाणी काय हो सेम टेक्निक आहे. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय प्रोटेक्ट करायचं आहे, वॉटर टँक्स, बल्क पाईपलाईन्स, ट्रान्समिशन लाईन टावर्स अँड फॉर सिमिलर स्ट्रक्चर्स. आता बघा वॉटर टँक्स असतील, पुरलेल्या पाईप्स असतील, ट्रान्समिशन लाईन टावर्स, मोठे मोठे टावर्स आहेत, पण त्याचं फाउंडेशन कुठं आहे कशामध्ये अंडरग्राउंड आहे, सॉइल मध्ये. या ठिकाणी सॉइल मध्ये जर फाउंडेशन असेल तर त्याला आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे, प्रोटेक्ट करायचं आहे. मग या मेथड मध्ये आपण काय करतोय इम्प्रेस्ड बाहेरून करंट सप्लाय करतो. काय सांगता येईल टेक्निक इन दिस मेथड सिंपल. In this method, an impressed current is applied in opposite direction to nullify corrosion current. काय करायचं आपल्याला corrosion currentच्या विरुद्ध दिशेने एक्सटर्नल करंट जर आपण पास केला तर तो corrosion currentला नल करतोय, झिरो करतो. सिंपल टेक्निक आहे. सांगता येईल का काय टेक्निक आहे? हा प्रसाद काय टेक्निक आहे? येस सर, बरीड पाईपलाईन्स अंडरग्राउंड पाईपलाईन ना करोजन पासून प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांना एक्सटर्नल करंट सप्लाय करावा बॅटरीवर. बॅटरीवर जर करंट आपण सप्लाय केला तर काय करतोय तो करंट करोजन करंटला नील करतोय. तो काय करणार आहे करोजन करंटला नलिफाय करतोय, नील करतोय. दस द करोडिंग मेटल सरफेस कन्वर्ट्स फ्रॉम anode to cathode and protected. Usually the impressed current is derived from battery or rectifier with an insoluble anode like कोणते insoluble anodes आहेत, एक ग्राफाइट आहे, स्टेनलेस स्टील आहे, प्लॅटिनम आहे. कोणते इलेक्ट्रोड्स आहेत insoluble anodes like graphite, stainless steel, platinum. These are insoluble anodes are usually filled in backfill. कशामध्ये त्याला पॅक केलंय युजली इन बॅकफिल कंपोज्ड ऑफ ब्रिज और जिप्सम. आता या ठिकाणी जो ग्राफाइट आहे किंवा स्टेनलेस स्टील आहे याला आपण बॅकफिल मध्ये काय केलंय पॅक केलंय. बॅकफिल म्हणजे कोण आहे कुणाचं कंपोजिशन आहे, कोळसा आहे किंवा जिप्सम आहे, त्याच्यामध्ये तो इलेक्ट्रोड आपण पॅक केलाय. सो ॲज टू इनक्रीज इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट विथ सराउंडिंग सॉइल. कशासाठी so as to increase electrical contact with surrounding soil. This type of cathodic protection is useful for this type of cathodic protection is useful for water tanks, buried pipelines, transmission line towers and for similar large structures. And this type of cathodic protection is useful for cathodic protection is useful for water tanks, buried pipelines, transmission towers and for a similar large structure. कौन continue करता है? B. Impressed or external current method. In this method, an impressed current is applied in opposite direction to nullify the corrosion current. Thus, the corroding metal surface converts from anode to cathode and protected. Usually, the impressed current is derived from a battery or rectifier with an insoluble anode like graphite, stainless steel, platinum, etc. These insoluble anodes are usually in backfill composed of coke, bridge, or gypsum so as to increase the electrical contact with the surrounding soil. This type of cathodic protection is useful for water tanks, buried pipelines, transmission line, towers, and for similar large structures. सांगता येईल का प्रसाद काय करतोय आपण एक्झॅक्ट काय करतोय?
येस सर. एक्सटर्नली करंट अप्लाय करून कोरोजन करंटला नलिफाय केल्यामुळं कोरोजन पासून प्रोटेक्शन होत आहे. कुणाच प्रोटेक्शन होते पण बरीड पाईपलाईन्स, ट्रान्समिशन लाईन, टॉवर्स. आणि त्याच टाईपचे स्ट्रक्चर्स. ठीक आहे. मुलीमध्ये कोण कंटिन्यू करतंय स्वतःहून? अरे एक जण स्वतःहून फास्ट. Sir, हा करा, कंटिन्यू करा. impressed current method. In this method, an impressed current is applied in opposite direction to nullify the corrosion current. Thus, the corroid metal surface converts from anode to cathode and protected. Usually, the impressed current is derived from battery or rectifier with an insulated anode like graphite, stainless steel, platinum, etc. These insoluble anodes are usually in backfill so as to increase the electrical contact with the surrounding soil. This type of a cathodic protection is used for water tank, buried pipelines, transmission lines, towers, and for similar large structures. Similar last structure. Vaishnavi 55. Yes, sir. हा ऍबसेंट का राहताय सारखं लेक्चरला तुम्ही? नाही सर, आजारी होते मी. हा ठीक आहे, कंटिन्यू करा. In this method, an impressed current is applied in opposite direction to nullify the corrosion current. Thus, the corroding metal surface converts from anode to cathode and protected. Usually, the impressed current is derived from a battery or rectifier with an insoluble anode like graphite, stainless steel, platinum, etc. These insoluble anodes are usually in blank field, composed of coke, grease, or gypsum, so as to increase the electrical contact with an surrounding soil. This type of cathodic protection is useful for water tanks, buried pipelines, transmission line, towers for similar large structures. गुड. नेक्स्ट रोल नंबर 10 आहेत का? नाही. हा 19 रितेश, रोल नंबर 19 रितेश. ठीक आहे, सांगता येईल का हो? लक्षात आलंय का तुम्हाला? Yes, sir. काय अडचण नाही, डाऊट नाही. काय डाऊट असेल तर विचाराय, खूप सोपं आहे. पवन? नो सर, कळालं. एकदम सोपं आहे बघा. तर टँक्सला मग बाहेरून करंट दिला जातो का? हा, बाहेरून करंट सप्लाय करतो. बघा नेक्स्ट पार्ट थर्ड, त्याला आपण काय म्हणतो, एनोडिक प्रोटेक्शन. आता हे थोडंसं वेगळं आहे एनोडिक प्रोटेक्शन, लक्षात. नेक्स्ट पार्ट त्याला आपण काय म्हणतो, एनोडिक प्रोटेक्शन. आता एनोडिक प्रोटेक्शन मध्ये आपण जे ॲपॅरेटस वापरलंय त्याला आपण काय म्हटलो, पोटॅन्शिओस्टॅट. Anodic protection in this method, a metal to be protected is passivated by applying current in a direction that will make it more anodic. Anodic protection is based on the formation of protective film on the metal by externally applied anodic current. For metals which exhibit active passive behavior, iron, nickel, chromium, titanium, and their alloys, if a carefully controlled anodic currents are applied, they are passivated and the rate of metal dissolution is decreased. To protect the metal anodically, a device is called potentiostat.
तर या डिव्हाइसला आपण काय म्हणतो पोटॅन्शिओस्टॅट. आता ऍपरेटस दिसते तुम्हाला. आता हा जो एक नंबरचा पार्ट आहे हा फर्स्ट आयर्न टँक स्ट्रॉंग कोरोडंट और इलेक्ट्रोलाइट. फर्स्ट जो आहे त्याला आपण काय म्हणतो iron tank strong corrodant or electrolyte. Second, tank is made as anode. Third, reference electrode. Fourth, auxiliary electrode. Fifth, potentiostat. 6, voltmeter, and 7 is ammeter. First is iron tank strong corrodant or electrolyte. Second, tank is made as anode. Third, reference electrode platinum. Third, reference electrode platinum. Fourth, auxiliary electrode graphite. Fifth, potentiostat. 6, voltmeter. 7, ammeter. लक्षात. नेक्स्ट पार्ट मला म्हणतो बघा potentiostat आपण. A potentiostat is a device which maintain a metal at a constant potential. मीटिंग एंड झाले तर परत जॉईन व्हायचं. हे लक्षात सगळ्यांच्या. एंड झाले की परत जॉईन व्हायचं. Yes, sir. Okay, sir. हा पोटॅन्शिओस्टॅट कोणाला म्हणतो आपण पोटॅन्शिओस्टॅट बघा. A potentiostat is a device which maintains a metal at constant potential with respect to reference electrode. It has a 3 terminals. One is connected to metal to be protected, other is connected to auxiliary electrode, and third is connected to reference electrode. लक्षात. Potentiostat. Potentiostat is a device which maintains a metal at constant potential with respect to reference electrode. It has 3 terminals. One is connected to metal to be protected, other is connected to auxiliary, and third is connected to reference electrode. लक्षात. फर्स्ट ला काय सांगतो आपण आयरन टँक स्ट्रॉंग कोरोडंट और इलेक्ट्रोलाइट. सेकंड, टँक इज मेड एज एनोड. थर्ड, रेफरन्स इलेक्ट्रोड प्लॅटिनम. फोर्थ, ऑक्सिलरी इलेक्ट्रोड ग्राफाइट. फिफ्थ, potentiostat. 6, voltmeter, and 7, ammeter. कौन कंटिन्यू करते एनोडिक प्रोटेक्शन. हास Anodic protection. In this method, a metal to be protected is passivated by applying current in a direction that will make it more anodic. Anodic protection is based on the formation of protective film on metal by externally applied anodic current. For metals which exhibits active passive behavior, example iron, nickel, chromium, titanium, and their alloys, if carefully controlled anodic currents are applied, they are passivated and rate of metal dissolution is decreased. To protect the metal anodically, a device called potentiostat is used. Next, potentiostat. Potentiostat. A potentiostat is a device which maintains a metal at constant potential with respect to a reference electrode. It has 3 terminals. One is connected to the metal to be protected, other is connected to auxiliary cathode, example platinum, and third to reference electrode. 7 names. First, iron tank strong corrodant or electrolyte. Tank is made anode, reference electrode platinum, auxiliary electrode graphite, potentiostat, voltmeter, ammeter. मुलीमध्ये एक जण स्वतःहून 49. साक्षी आहेत का? साक्षी ऍब्सेंट आहे. स्नेहल A24. Anodic protection. This method is facilitated by applying in a direction that will make it more acidic and on the formation of a protective film on the suddenly apply current metals which exhibits passive behavior. स्नेहल आवाज येत नाही ना बोलताना तुम्ही. नेक्स्ट.
आवाज येत नाही क्लिअर. हा पवन 63 anodic protection. Anodic protection in this method, a metal to be protected is passivated by applying current in a direction that will make it more anodic. Anodic protection is based on the formation of protective film on metal by externally applied anodic current. For metal which exhibit active passive behavior, example iron, nickel, chromium, titanium and their alloys. If a carefully controlled anodic current are applied, they are passivated and rate of metal dissolution is decreased. To protect the metal anodically, a device called potentiostat is used. Next, potentiostat. Potentiostat is a device which maintains a metal at constant potential with respect to reference electrode. It has three terminals. One is connected to metal to be protected. Other is connected to auxiliary cathode, example platinum, and third to reference electrode. 7 names. Iron tanks, strong corrodant or electrolyte. Tank is made anode, reference electrode platinum, auxiliary electrode graphite, potentiostat voltmeter, ammeter. एकदम सिंपल है potentiostat. A potentiostat is a device which maintain a constant potential with respect to reference electrode. सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन काय? A potentiostat is a device which maintain a metal at constant potential with respect to reference electrode. It has a 3 terminals. One is connected to metal to be protected, other is connected to auxiliary electrode, for example platinum, and third to reference electrode. First, iron tank strong corrodant or electrolyte. Tank is made as an anode, reference electrode platinum, auxiliary electrode graphite, potentiostat, voltmeter and ammeter. Next part. Next part, the optimum potential required for protecting a metal surface is previously determined by electrochemical measurement. The main condition in anodic protections are conditions and advantages. First condition, potential range over which the metal passive should be wider. Second, the current density to start the protection should be low as possible. Lower passive current needed for maintaining the protection, lesser will be the operating cost of device. Advantages: first, low cost. Second, applicable to wide range of corrosion. Third, ability to protect complex structure. And fourth, few auxiliary electrodes are necessary. सांगता येतील first 3 conditions and 4 advantages. First advantage is low operating cost, applicable to wide range of corrosion, ability to protect the complex structure, few auxiliary electrodes are necessary. काय सांगता येईल बघा. The optimum potential required for protecting a metallic surface is previously determined by electrochemical measurement. The main condition in anodic protections are: first, potential range over which the metal is passive should be wider. The current density to start the protection should be low as possible. Lower the passive current needed for maintaining the protection, lesser will be the operating cost of device. Advantages: low operating cost, applicable to wide range of corrosion, ability to protect complex structure, few auxiliary electrodes are necessary. जर एंड झाली मीटिंग तर परत जॉईन व्हायचं. त्याच्या अगोदर रोल नंबर 10 आहेत का बघा जरा फास्ट.